डॉक्टर झाडे आहेत, संदीप झाडे यांचे सुद्धा नाव समोर येत आहेत. तर तुम्हाला काय वाटतं डॉक्टर फील्डचा व्यक्ती पण केला पाहिजे का त्याच्यामध्ये? हो, डॉक्टर विलच्या व्यक्ती तर चांगलंच आहे का नाही ते, मग लोकांचे कामं करणार. संदीप झाडे यांचं पण नाव समोर येत आहे. कुमार जरूरी है, एजुकेशन पैनल जरूरी है, एजुकेशन होना जरूरी है. एजुकेशन जिसको रहेगा उसको समझेगा क्या करना है क्या नहीं. कधी येऊन पाहत नाही. ते साखोरी नाली कधी येते का घरात? ते म्हणे नाही आली तर मला म्हणे चप्पल मारन म्हणे. आता तिला मारा लागेल का? सोच बदल गई तो विकास को कोई नहीं रोक सकता. नमस्कार, सक्षम भारत टीव्ही पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मी श्रीकांत सक्षम भारत टीव्ही SB टीव्हीमध्ये स्वागत करतो आहे. मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की स्थानिक स्वराज्य संस्था, नगर परिषद, नगर पंचायतच्या निवडणुका आटोपल्या आहेत आणि 21 तारखेला त्यांचं रिझल्ट आहे. सोबत आता आज आपण आहोत नागपूरच्या प्रभाग क्रमांक 28मध्ये. जाणून घेणार आहोत की आपला नेता कसा असावा, काय जनतेचा कौल आहे आणि काय जनतेच्या मनातल्या गोष्टी आहेत की त्यांचा नेता हा कसा असावा, त्यांच्या प्रभागातल्या काय अडचणी आहेत आणि त्यांची पसंती काय आहे. आपल्यासोबत आज आपण आहोत प्रभाग क्रमांक 28 या परिसरामध्ये एका ग्राउंडमध्ये, एका बगीच्यामध्ये, ज्यामध्ये दररोज सकाळी लोक येतात फिरायला, फेरफटका मारायला. तिथं सगळे माझ्यासोबत लोक जमलेले आहेत. जाणून घेऊया की काय आहे प्रभाग क्रमांक 28च्या लोकांचं म्हणणं आणि काय आहे पसंती, की त्यांचा नेता कसा असावा, जनतेचा काय आहे कौल. नमस्कार सर. नमस्कार. काय सांगाल की आता महानगरपालिकेच्या काही दिवसामध्ये निवडणुकीची तारीख घोषित होणार आहे आणि बरेच पक्षवाल्यांनी बरेचसे फॉर्म घेतलेले आहेत आणि आता तामझाम जो आहे हा निवडणुकीचा सुरू आहे. तुम्हाला काय वाटतं की तुमच्या परिसरामध्ये स्थानिक समस्या काय आहे आणि तुमचा नेता हा कसा असावा? हे बघा, मी सर्वात अगोदर हे सांगणार आहे, नगरसेवक काय असतो, नगरसेवकाची परिभाषाच आज विसरलेली आहे. नगरसेवक आज नगरभक्षक झालेला आहे. कारण एक वेळा निवडून येतो आणि तो आपली 5 वर्षामध्ये एवढी संपत्ती तयार करतो का त्याला 7 पिढ्या चालते. नगरसेवक असायला पाहिजे, त्याच्यापुढे जेवढी संपत्ती तेवढीच राहिली पाहिजे, त्याच्यावर वाढली नाही पाहिजे. पण आजकालचे नगरसेवक नाही नगरभक्षक झाले आहेत. काय वाटतं तुम्हाला की नगरसेवक हा एक क्वालिटी पर्सन म्हणजे उच्च शिक्षित असावा, समाजामध्ये आपल्या लोकांमध्ये बसणं उठणं असावा, या समस्येची जाणीव असणारा असावा? हे बघा, त्याला समस्याची जाणीव असणं आवश्यक आहे आणि सगळ्यासोबत मिळून राहणारा पाहिजे तो आणि मन मिळावं पाहिजे. कोणती आपण, कारण नगर म्हणतील समस्या सांगतील, बरोबर, समस्या सांगितल्यानंतर त्यांनी चिडलं नाही पाहिजे आणि मृदुभाषी असलं पाहिजे, शांत स्वभावाचे असलं पाहिजे आणि नगराची जे समस्या आहे त्याला सगळ्यांना माहीत झाली पाहिजे. आमच्यापासून समस्या तर माहीत होणार, पण त्याला नगराचे जे समस्या आहे त्याची जाणीव असली पाहिजे. काय तुम्हाला काय वाटतं सर की काय निवडणुकीमध्ये आता पक्ष महत्त्वाचे राहणार की व्यक्ती? व्यक्ती बापा बरोबर. आणि कसं कसं काम करणारा असावा. काही नाही, जसं मोठे पक्ष आहेत आता की प्रभागामध्ये फिरून हां, समस्या जाणून घ्यायला पाहिजे आणि तसं काम करायला पाहिजे. आता मोठे पक्ष निवडणुकीमध्ये येतात. BJP आहे, भाजप आहे, अपक्ष आहे, काँग्रेस आहे, शिवसेना आहे. तर काय पक्ष पसंती तुम्ही करतात की याच्यामध्ये की आपल्या या पक्षाचा असावा, या एक त्यांची पॅनल बसायला पाहिजे की जेणेकरून विकासाचे कामं हे चांगले होतील? विकासाचे काम करणारा जो व्यक्ती आहे त्यांना निवडून देऊ आपण. आपल्या परिसरामध्ये काय वाटतं तुम्हाला की कोण असा आहे व्यक्ती की जो आपण त्याला पसंत करू शकतो? या निघेल थोडंसं. इथे काम करणारा व्यक्ती पाहिजे आणि त्याने दर महिन्याला मीटिंग घ्यायला पाहिजे, कोणाच्या काय समस्या आहे जाणून घ्यायला पाहिजे, असा व्यक्ती पाहिजे. नाही तर मग काय निवडून आला तर आपल्या घरातच पाहतो, बरोबर. असं आहे. अशा माणसाला निवडून देण्यात काही मतलब नाही. जसं आता आपल्या परिसरामधून एक या अगोदरचे नगरसेवक आहेतच, आपले लागलेच आहेत कुमारियाजी. परत काही नाव येत आहेत डॉक्टर झाडे वगैरे. काय सांगा तुम्ही की एक डॉक्टर पॅनल, एज्युकेशन पॅटर्न जर आपण विचार जर केला तर झाडे एक काय आपलं संदीप झाडे यांचं पण नाव समोर येत आहे. कुमारियाजी जरूरी है, एजुकेशन पैनल जरूरी है, एजुकेशन होना जरूरी है. एजुकेशन जिसको रहेगा उसको समझेगा क्या करना है क्या नहीं करना है. बरोबर. काय वाटतं सर तुम्हाला? या इकडे एक जर आपण क्वालिटीमध्ये जर बघितलं एज्युकेशनच्या याच्यामध्ये, तर काय वाटतं तुम्हाला की आपला जो आहे प्रभागाचा जो नेतृत्व करणारा आहे हा एज्युकेटेड असावा? एज्युकेटेड असावं ना, त्याच्यामुळे तर खालच्या वरच्या पिढीला थोडंसं हे भेटणार का नाही, त्याचे कामं कोण करणार? बरोबर आहे. बरोबर. मग त्याचे तर एज्युकेशनवालाच पाहिजेत.
बरोबर. आता जसं एक रेझ्यूममध्ये नाव येत आहेत की डॉक्टर पॅनलची लोक आहेत, काही ग्रॅज्युएशन लेवलची आहेत, तर काही अलग अलग फील्डची आहेत. आपल्या परिसरामध्ये उमेरियाजी आहेत, त्यानंतर आपल्या डॉक्टर झाडे आहेत, संदीप झाडे यांचे सुद्धा नाव समोर येत आहेत. तर तुम्हाला काय वाटतं डॉक्टर फील्डचा व्यक्ती पण केला पाहिजे का त्याच्यामध्ये? हो, डॉक्टर बिलच्या व्यक्ती तर चांगलंच आहे का नाही ते. मग लोकांचे कामं करणार तो, त्याला माहीत पडणार का बा आम्ही सुशिक्षित लोकांच्या का कोणते कामं असतात. है बरोबर आहे का नाही? हा, असं आहे ते. यान काकाजी यांना सब्जेक्ट सांगा. सब्जेक्ट तोच आहे की आता इलेक्शन आहे, तर आपला परिसरातला नगरसेवक जो आहे हा कसा असावा, काय जनतेचा काय कौल आहे त्याच्यावरती. एक पार्टीला आपण पसंत करू की व्यक्तीला पसंती करत आहोत, काय सांगाल? आता तुम्ही प्रश्न सांगा. आला काय? हो हो, काय सांगाल की आपला नेता जो आहे, जो आपण उमेदवार आपल्या प्रभागाचा विकासाकरता निवडून आपण पाठवू, तर तो विकास पुरुष सुशिक्षित असावा की काय? याबद्दल बोलण्यासारखं असं की आता जग पुढे चाललं आहे, तंत्रज्ञानावर लोकांचा विश्वास वाढला आहे, लोकांचा कल वाढला आहे, तर मग तो सुद्धा त्याच्या परीचा किंवा त्या पट्टीचा असायला पाहिजे, त्याची मानसिकता तशी असली पाहिजे. किंवा म्हणजे कुठल्याही बाजूमध्ये मला हे म्हणायचं आहे की कुठल्याही नोकरीवर त्याचा इंटरव्ह्यू घेतला जातो कशाबद्दल की तुमचं क्वालिफिकेशन किती आहे, स्किल्ड किती आहे. आणि मग ही जी पार्लमेंट आहे किंवा विधानसभा आहे किंवा तुमची कॉर्पोरेशन आहे, इथे सुद्धा व्यक्तिमत्व जे आहे ते त्या लेव्हलचं असायला पाहिजे. आता जसं परिसरामधून काही डॉक्टर्स फील्डमधले पण नाव येत आहेत, आपलं संदीप झाडेचं वगैरे. काय वाटतं तुम्हाला की डॉक्टर फील्डचा व्यक्ती काय? नाही, मला व्यक्तिमत्वाबद्दल कोणाच्या बोलायचं नाही आहे. त्याची मानसिक लेवल जी आहे ती त्या लेवलला म्हणजे परोपकारी पाहिजे. हां, परोपकारी पाहिजे. कारण आपण सामूहिक प्राणी आहोत किंवा मनुष्य हा समूहजीवी आहे. आणि मग मनुष्य समूहजीवी आहे तर मग तो कोणासोबत जगतो? इतरांसोबत. मग इतरांचं सुद्धा भलं झालं पाहिजे. मी माझ्या शब्दातून नेहमी एकच म्हणतो आहे की हम भला करने वाले कोई नहीं होते, लेकिन हमारे हाथ से किसी का बुरा ना हो, इतनी ही सोच हमारे अंदर में बैठी तो भी हमारे जिंदगी का सफल क्या प्रवास हो सकता है और अपने प्रभाग का विकास भी हो सकता है. विकास सोच बदल गई तो विकास को कोई नहीं रोक सकता. आपल्यासोबत इथं काही महिला पण उपस्थित आणि स्पेशली म्हणजे टीचर आहेत ज्यांनी विद्यार्थ्यांना घडवलेलं आहे. तर त्यांच्याकडे टीचरकडे आज जो आहे समाज एक चांगल्या दृष्टीने बघतो आहे की विद्यार्थी जर घडवलेले आहेत तर त्यांनी ते जे सांगतील खरंच त्या पद्धतीचं जर व्यक्ती जर त्या ठिकाणी गेला आहे तर कुठे ना कुठे एक चांगल्या पद्धतीचं पण होऊ शकतो आहे. जाणून घेऊया आपण त्यांचे मतसुद्धा. नमस्कार काकू, आपण एक टीचर आहात, विद्यार्थ्यांना खूप सारे घडवले आहेत. काय वाटतं तुम्हाला की आता जो आपला नगरसेवक जो येणारा असावा हा कशा क्वालिटीचा असावा? कशा क्वालिटीचा असावा म्हणजे त्याच्याकडे जे कामं आहे ती त्यांनी आपल्या बरोबर योग्य पद्धतीने केली पाहिजे. बरोबर. आपलं कर्तव्य पार पाडलं पाहिजे आणि नागरिकांना त्याच्या सुविधा पोचल्या पाहिजे त्यांच्या. त्याचप्रमाणे एक असा प्रश्न की आता बरेचसे फॉर्म अनगिनत फॉर्म येतात. आता हे जसं 150 जागा आहेत तर 2-3 हजाराच्या वर लोकांनी फॉर्म नेले आहेत. म्हणजे हे बेरोजगारीसारखं काम झालेलं आहे. तर काय वाटतं की क्वालिटीमध्ये जर पडलं तर एज्युकेटेड हा असावा का? एज्युकेटेड तर पाहिजेच. एज्युकेटेड शिवाय त्याला कसं काय पुढचं समजणार आहे. बरोबर. कर्तव्यशीलही असायला पाहिजे आणि एज्युकेटेडही असायला पाहिजे. जसं आता आपल्या परिसरात त्याला कामाची आवड असायला पाहिजे. बरोबर. आपला परिसर कसा स्वच्छ राहील ज्याची त्याच्या मनामध्ये आवड असायला पाहिजे. कारण त्याच्यामुळे प्रकृती आहे. प्रकृतीमधलं जर तुम्ही विषय घेतला तर काही डॉक्टर्सनी पण या ठिकाणी इच्छा दर्शवलेली आहे. जसं हे आपले डॉक्टर झाडे वगैरे आहेत तर त्यांनी पण इच्छा दर्शवली. काय डॉक्टर फील्डचा व्यक्ती पण याच्यामध्ये आम्हाला असं वाटते आता का हे सगळं होते. काही लोकांना मिळते त्याच्या सुविधा, सतत कॅम्प सुरू राहते, सतत हे सुरू राहते. पण आजकाल कसं आहे लोक इकडे लक्ष जास्त, ज्यांना आता खूपच समजत नाही बा ते थोडेसे कॅम्पमध्ये इकडे तिकडे जातात. पण फायदाही झाला पाहिजे लोकांना असं वाटते मला. बरोबर. या ताई काय सांगाल तुम्ही की कसा पाहिजे? नाही, चांगला नगरसेवक तर चांगला पाहिजे म्हणा. आता आपल्याला कामं केली पाहिजे. निवडून आले म्हणजे झालं, आपल्या घरी बसते आणि नाहीत मग कामं करत नाही. एकही आपल्या कधी येऊन पाहत नाही. ते साखोरी नाली कधी येते का घरात? ते म्हणे नाही आली तर मला म्हणे चप्पल मारन म्हणे. आता तिला मारा लागेल का चप्पल? असे बोलतात पण येत नाही. मग लाज वाटायला नाही पाहिजे थोडीशी. आता 28ची जर निवडणूक आहेत यामध्ये तुम्हाला काय वाटतं की जो आपण आहे थोडा एक सुशिक्षित असावा आणि आपल्या लोकांच्या समस्या ऐकण्यासाठी येणारा असावा? हो, चांगला नगरसेवक पाहिजे ना मला.
बरोबर. हो करून कामं घरी आला पाहिजे एखाद्या वेळेला तर विचारपूस केली पाहिजे नाही बरोबर, नाही तर मग घरी बसला म्हणजे आपला झाला का नवरा काम करते ना आपण बसतो घरात बरोबर. अशा नगरसेवक आहे अशी नाही बरोबर. मग? तर तुमचं म्हणणं असं आहे की नगरसेवक हा आपल्यापर्यंत यायला पाहिजे, समस्या जाणून घेणारा पाहिजे आहे, घेणारा पाहिजे. प्रत्येक व्यवस्थित सुशिक्षित पाहिजे आहे, जो सुशिक्षित पाहिजे. ज्याला समजू शकेल. समजू शकते म्हणून असा नगरसेवक पाहिजे मग आम्हाला.